आशिष एक योजना सांगतो आणि सगळ्यांचं मन एकदम हलकं होतं. हा प्लॅन एकदम परफेक्ट आहे. तिला तिचं प्रेम कबूल करायला भाग पाडणारा. मयूरच्या चेहऱ्यावर पुन्हा एक आशेची झलक आली. मयूर ठामपणे म्हणतो, स्वीटहार्ट, थांब, मी येतोय आणि यावेळी तुला कधीच एकटं सोडणार नाही. आशिष आणि रीना हसत म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुझं प्रेम परत मिळवून देतो, पण त्या बदल्यात तू आमचं लग्न ठरवण्यासाठी आमच्या आईवडिलांशी बोलायचं. मयूर म्हणतो, नक्की, आधी मला मदत करा, मग मी तुमचं टेस्ट घेईन. खरंच परफेक्ट आहात की नाही एकमेकांसाठी. आशिष रीना आत्मविश्वासाने म्हणतात, हो, आम्ही तयार आहोत. तू आमचं प्रेम तपास, आम्ही कोणत्याही चाचणीला तयार आहोत. आता पुन्हा एक नवी आशा, एक नवीन सुरुवात उंबरठ्यावर होती आणि प्रेमासाठी लढा पुन्हा सुरू झाला होता. तुझा प्लॅन एकदम परफेक्ट आहे आशिष. चला लागा कामाला. रीना, आपली तिकीट बुक कर. मयूरने हे बोलताच सगळ्यांनी वेगाने तयारी सुरू केली. मयूर आणि आशिष ऑफिसमध्ये गेले आणि पुढील 2 आठवड्यांसाठी आपापलं सगळं काम कर्मचाऱ्यांकडे सोपवलं. रीनाने 3 तिकीटं बुक केली केरळसाठी. ते तिघं एकत्र मयूरच्या घरी थांबले. बॅग्स आधीच भरून तयार होत्या, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन पकडायची होती. मयूरचं मन थोडं अडखळत होतं, कारण तो नेहमी फ्लाईटने प्रवास करायचा. ट्रेनने फारसा कधी गेला नव्हता. पण त्याला आठवलं, वन्या नेहमी म्हणायची की तिला ट्रेनमधून प्रवास करायला खूप आवडतो. आता त्याचं मन ठाम झालं. ज्यावेळी तिला पुन्हा घेऊन येईन त्यावेळी ट्रेनचा प्रवास एकत्र एन्जॉय करू. पुढच्या सकाळी सगळ्यांनी ट्रेनमध्ये प्रवेश केला. मयूरचा चेहरा आनंदाने उजळलेला, कारण आता तो आपल्या प्रेमाला भेटणार होता. वन्या केरळमध्ये पोहोचली नव्हती अजून. काल संध्याकाळी तिने ट्रेन पकडली होती आणि तिला पोहोचायला अजून एक रात्र होती. तर मयूरसुद्धा दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तिथं पोहोचणार होता. मयूर ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा होता. खरंच ट्रेन प्रवास खूप सुंदर असतो. थंड हवा अंगावर येते, आजूबाजूचा निसर्ग डोळ्यात भरतो. एक वेगळीच जादू आहे यात. दुपार झाली. त्यांनी ट्रेनमधून पुलाव मागवून खाल्ला. काही कल्पना नाही की माझ्या स्वीटहार्टने जेवली की नाही, पण मी जेवलो, कारण मला माहिती आहे तिला माझी काळजी लागते. रात्र झाली. ते 2 प्रेमी पक्षी वरच्या बर्थवर झोपले आणि मयूर खालच्या बर्थवर. झोप त्याच्या डोळ्यांपासून दूर होती. दररोज झोपण्याआधी तिचा चेहरा पाहायचो, तिच्याकडे तासनतास पाहत बसायचो आणि मग झोपायचो. त्या आठवणींनी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. शेवटी तो उठला आणि खिडकीबाहेर पाहायला लागला. ट्रेन गोव्याच्या किनाऱ्यांवरून जात होती. सुंदर नजारा, समुद्रावर चंद्रप्रकाश पडलेला. आज पौर्णिमा होती. मयूरला वाटलं जणू त्या चमकणाऱ्या चंद्राऐवजी वन्याचाच तेजस्वी चेहरा पाण्यात उमटतोय. त्याच्या ओठांवर हसू उमटलं आणि त्या हसऱ्या आठवणींच्या कुशीत तो झोपला. पुढच्या संध्याकाळी ते केरळला पोहोचले. तिथं संध्याकाळी 7ला अंधार पडतो, त्यामुळे त्यांनी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि ठरवलं की उद्याच वन्याचा शोध सुरू करायचा. मयूरचा मित्र मिहिर एक अनुभवी न्यूरोसर्जन आणि ब्रेन ट्यूमर स्पेशालिस्ट. अलीकडेच कदाचित 4-5 महिन्याआधी इथे आपल्या पत्नी प्रीतीसोबत शिफ्ट झाला होता. मयूरने त्यांना अजून काही सांगितलं नव्हतं, कारण त्यांचं मन एकदाच ठरलेलं की आधी मी वन्याला शोधणार, मग आम्ही दोघं एकत्र त्यांच्या घरी जाणार. त्याला 2 दिवस झाले होते वन्याला पाहून आणि आता त्याचा संयम तुटू लागला. तो पुन्हा एकदा तुटलेल्या आवाजात पुटपुटला, माझं तिच्याशिवाय काही उरलेलं नाही. खूप मिस करतो तिला, खूप. त्या क्षणी त्यांचं हृदय एका गोष्टीसाठी धडधडत होतं, तिचं दर्शन आणि प्रेमाचं पुन्हा एकदा मिळवलेलं अस्तित्व. पुढच्या दिवशी मयूर, आशिष आणि रीना तिघही वन्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. गाव लहान होतं म्हणून लोकसंख्याही कमी होती. त्यांना वाटलं शोध घेणं थोडं सोपं जाईल. त्यांचा प्रवास मुन्नारच्या चहाच्या मण्यांकडे वळला. हिरवीगार झाडी, वाऱ्याचा गारवा, निसर्गाचा सुंदर स्पर्श. मयूरच्या मनात सतत एकच विचार फिरत होता की वन्या जर सोबत असती तर या जागेचा अर्थच वेगळा झाला असता. तिच्या हातात हात घालून मी इथे फिरलो असतो. ते तिघं वेगवेगळ्या दिशांनी शोध घेऊ लागले. मयूरने मुद्दाम आशिष रीनाला एकत्र सोडून दिलं, दोघं एकत्र वेळ घालवावा म्हणून. शोध घेत असताना एका क्षणी मयूरला वाटलं की कुणीतरी ओळखीचा चेहरा त्याच्याकडे पाहतोय. मधोमध चहाच्या मळ्यातून त्या व्यक्तीने मयूरचं नाव घेतलं आणि त्याच्याकडे येऊ लागला. मयूर क्षणभर गोंधळला. तो कोणी दुसरा नसून त्याचा जुना मित्र डॉक्टर मिहिर होता. मयूर, अरे काय आश्चर्य, तू इथे कसा आणि कुठल्याही माहितीशिवायच? मिहिर म्हणाला, सॉरी यार, मला सांगायचं होतं पण. मयूर उत्तर देऊ लागला. तेवढ्यात मिहिर थांबवत म्हणाला, थांब, कारणं नको. आणि तुझी बायको नाही दिसली?
प्रीतीने खूप कौतुक केलंय तिचं. खूप सुंदर आहे म्हणे आणि तुमची जोडीसुद्धा भारी दिसते म्हणाली होती. हे ऐकून मयूरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मिहीर एकदम गंभीर झाला. मयूर, काय झालं? तू ठीक आहेस ना? चल माझ्या क्लिनिकमध्ये ये, सगळं सांग. मयूरने मान डोलावली आणि मिहीरसोबत क्लिनिककडे गेला. तिथे त्याने गेले 6 महिन्यांतील सगळा प्रवास सांगितला. घटस्फोट, तिचं केरळला जाणं, त्यांचं प्रेम, रीना व आशिषची साथ देणं, सगळं काही. मिहीर शांतपणे ऐकत राहिला. चिंता करू नकोस मयूर, मी इथे गेल्या 6 महिन्यांपासून आहे. गावातली बरीच लोक ओळखतो. मी सगळीकडे विचारतो. थँक्यू यार, खरंच. मी खूप मिस करतोय तिला, मयूर उदासपणे म्हणाला. माहिती आहे. पाणी हवं आहे का? मिहीरने विचारलं. मयूरने मान डोलावली आणि मिहीर पाणी आणायला गेला. तोवर मयूर तिथल्या क्लिनिकमध्ये थोडंसं फिरायला लागला. अचानक एक फाईल जमिनीवर पडली. मयूर ती उचलण्यासाठी वाकला आणि ती उघडली. त्या फाईलमध्ये असलेला फोटो पाहून मयूर थरथरला. डोळे विस्पारले गेले. हे शक्यच नाही. स्टेशनवरून ट्रेन सुटली तेव्हा वन्या सतत रडत होती. तिचं मन भरून आलं होतं. मयूरपासून ती खूप दूर निघून चालली होती. इतकी दूर की तिथून परत येणंही शक्य होणार नाही असं तिला वाटत होतं. रात्र झाली होती. तिने पुलाव खाल्ला, औषधं घेतली आणि झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही येईना. ती खिडकीतून बाहेर पाहत बसली. बाहेरचं निसर्ग सौंदर्य, चंद्रप्रकाश सगळीकडे पसरला होता. त्या चंद्राकडे पाहून ती हलकसं हसली. तिला मयूर आठवला. केव्हा झोप लागली ते तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी ती संपूर्ण प्रवासभर खिडकीतून बाहेर पाहत राहिली. जेवण, औषधं सगळं वेळेवर घेतलं. पण तिच्या मनात सतत एकच प्रश्न. मयूरने जेवलं असेल का? त्याने आपली काळजी घेतली असेल का? समोर एक जोडपं बसलेलं होतं. त्यांच्यासोबत एक गोंडस बाळही होतं. वन्याच्या डोळ्यांसमोर विचार फिरला. आपण घटस्फोट घेतला नसता तर आपण सुद्धा अशीच एक संपूर्ण आनंदी कुटुंब झालो असतो. रात्री सुमारे 9 वाजता ती मुन्नारला पोहोचली होती. आधीच एका हॉटेलमध्ये खोली बुक केलेली होती. तिथं गेल्यावर तिने फ्रेश होऊन जेवण घेतलं, औषध घेतली. खोलीत एक मोठी खिडकी होती जिच्यामधून मुन्नारच्या चहामड्यांचं अप्रतिम दृश्य दिसत होतं. इथे जर मयूर असता तर आम्ही दोघं हे दृश्य एकत्र अनुभवत असतो. पण आता ते स्वप्न होतं आणि राहिलंही स्वप्नातच. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. देवा, कृपया त्याची काळजी घे. त्याचं हसू कधीही राहू नको. माझं सगळं सुख त्याला दे. त्यानंतर तिने डॉक्टरला एक मेसेज करून दुसऱ्या दिवशी भेटायचं ठिकाण मागितलं. डॉक्टरने लगेच पत्ता पाठवला आणि ती त्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याकडे पाहत पाहतच सोफ्यावर झोपी गेली. पुढचा दिवस. सकाळी उजाडतं आणि वन्याला वाटतं जणू कोणीतरी कुजबुजतंय. मयूर म्हणतो, गुड मॉर्निंग स्वीटहार्ट, उठ आता, उशीर झाला. वन्या म्हणते, नाही रे, अजून थोडा वेळ झोपू दे ना, उठायचं नाही मला. मयूर म्हणतो, उठ ग, नाहीतर मला माहिती आहे तुला कसं उठवायचं. तो तिच्या जवळ येतोय. वन्या डोळे अर्धवट उघडत म्हणते, थांब मयूर, उठते. मयूर? मयूर कुठं गेला तू? आणि इतक्यात तिला जाणवतं की ती स्वप्नात होती. ती खरं तर सोफ्यावर झोपली होती आणि उठताना ती खाली पडली. ते स्वप्न इतकं सुंदर, पण ते खरं नव्हतं आणि कधीच खरं होणार नव्हतं. तिने स्वतःला सावरलं, फ्रेश झाली आणि ब्रेकफास्ट ऑर्डर केला. जेवण करून ती तयार झाली. आज डॉक्टरची अपॉइंटमेंट होती. पत्ता मोबाईलमध्ये पाहिला आणि हसत म्हणाली, डॉक्टरचं नाव, डॉक्टर मिहीर. कुठे ऐकलंय हे नाव, पण आठवत नाहीये. असो, हे नाव खूप कॉमन आहे. ती हॉटेलचा दरवाजा लॉक करून बाहेर पडली. क्लिनिक फारसं लांब नव्हतं. ऑनलाईन अपॉइंटमेंट आधीच बुक केलेली होती. सकाळी 10 वाजताची वेळ होती आणि ती 9:30 वाजता क्लिनिकमध्ये पोहोचली. इतर रुग्णही तिथे बसले होते, पण वन्या कुणालाच ओळखत नव्हती. म्हणून ती गप्प बसून राहिली. 10 वाजता एक नर्स आली आणि तिला डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बोलावलं. वन्या आत गेली. डॉक्टरने बसायला सांगितलं आणि वन्याने आपल्या बॅगेतून एक फाईल काढली, तीच जी आधीच्या डॉक्टरने दिली होती. डॉक्टर मिहीरने ती फाईल हातात घेतली आणि काळजीपूर्वक अभ्यासायला सुरुवात केली. सकाळचे 10 वाजले होते. एक नर्स आली आणि वन्याला डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बोलावलं. वन्या आत गेली. डॉक्टरने तिला शांतपणे बसायला सांगितलं. वन्याने हळूहळू आपल्या बॅगेतून ती फाईल काढली, तीच जी आधीच्या डॉक्टरने दिली, आणि ती फाईल डॉक्टर मिहीर यांना दिली. डॉक्टर मिहीर काही क्षण शांतपणे ती फाईल पाहत होते. डॉक्टर मिहीर गंभीर आवाजात म्हणतात, तुमच्या मेंदूमध्ये ट्यूमर्स आहेत आणि ते थोडे मोठे आहेत. मला आधी याची अधिक चाचणी करावी लागेल. आजच एक स्कॅनिंग करून घ्या आणि त्याचे रिपोर्ट्स उद्या सकाळी घेऊन या. मग आपण लगेच उपचार सुरू करू.
ही फाईल इकडेच ठेवा, मला अभ्यास करायचा आहे. वन्याने मान हलवून होकार दिला. डॉक्टरने तिला स्कॅनिंग सेंटरचा पत्ता दिला. सेंटर फारसं लांब नव्हतं म्हणून ती चालतच तिथे गेली. ती सेंटरवर पोहोचली. रिसेप्शनवर सांगितलं गेलं की थोडा वेळ थांबावं लागेल. 1 तास वाट पाहिल्यानंतर तिला आत बोलावलं गेलं. तिची स्कॅनिंग सुरू झाली आणि जवळपास 2 तास लागले. संध्याकाळी वन्या रिपोर्ट्स घ्यायला परत गेली. तिने रिपोर्ट उघडला आणि तिच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखे भाव आले. ट्यूमर्स खरोखरच मोठे होते, पण तिला कुठलंच लक्षण जाणवलं नव्हतं. काहीही दुखत नव्हतं. डॉक्टरचं मत काय आहे तेच महत्त्वाचं आहे, असं म्हणून ती हॉटेलला परत गेली. तिने फ्रेश होऊन जेवण केलं, पण झोप काही येईना. मनात सतत विचार घोळत राहिले की काय होईल उद्या. जर डॉक्टर म्हणाले की हा आजार बरा होणार नाही तर? हाच शेवट तर नाही ना? पुढच्या दिवशी सकाळ. वन्या लवकर उठली, फ्रेश झाली, ब्रेकफास्ट केला आणि पुन्हा डॉक्टर मिहीर यांच्या क्लिनिककडे रवाना झाली. क्लिनिकमध्ये पोहोचताच तिला पुन्हा आत बोलावलं गेलं. ती शांतपणे कॅबिनमध्ये गेली आणि तिच्या हातातले रिपोर्ट्स डॉक्टरला दिले. डॉक्टर मिहीर रिपोर्ट्स पाहत म्हणतात, मी रिपोर्ट्स नीट पाहिले आहेत. तुम्ही जर आमच्या सूचनांचं नीट पालन केलं तर बरेच लवकर बरे व्हाल, पण जर दुर्लक्ष केलं तर परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. वन्या म्हणते, नाही डॉक्टर, मी तुमच्या प्रत्येक गोष्टींचं पालन करेन. डॉक्टर मिहीर थोडं थांबून म्हणतात, तुम्ही एकट्याच आलात? तुम्ही लग्न केलेले आहे ना? नवरा कुठे आहे तुमचा? वन्या हलक्या आवाजात म्हणते, आमचा घटस्फोट झाला आहे, मी एकटीच आले आहे. डॉक्टर मिहीर काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी सांगितलं, उपचार सुरू करण्याआधी एक व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी बाहेरच्या खोलीत वाट पाहत आहे. त्याला भेटून या, तोवर मी केमोथेरपीची तयारी करतो. वन्याने नुसताच मान हलवली. कोण भेटायला आला असेल? मी तर इथे कोणालाच ओळखत नाही. अशा विचारात ती त्या रूमकडे गेली. हळूच दरवाजा उघडला. एका व्यक्तीची पाठ मागे होती. वन्या थोडा वेळ त्याच्याकडे पाहत उभी राहिली. मग तिने हलक्या आवाजात त्याला हाक मारली. तो वळला. वन्या क्षणभर स्तब्ध झाली. तिचा श्वास अडखडला. तिने कपाळावर हात ठेवला आणि जवळच्याच खुर्चीत जाऊन बसली. तो माणूस मयूर होता. मिहीर त्याच्यासाठी पाणी आणायला गेला होता आणि मयूर क्लिनिकमध्ये इकडे तिकडे फिरत होता. फ्लॅशबॅकमध्ये तेवढ्यात त्याच्या हातून एक फाईल खाली पडली. फाईल उघडली गेली आणि त्याचे डोळे स्तब्ध झाले. मयूर आपल्या मनात म्हणतो, हे होऊच शकत नाही. तेवढ्यात मिहीर परत आला. मिहीर म्हणतो, हे घे, पाणी पी. मयूर कापऱ्या आवाजात म्हटला, मिहीर, ही फाईल, ही कुणाची आहे? मिहीर थोडा विचार करून म्हणतो, कुठली फाईल? ओ, ही एका पेशंटची आहे. वन्या नाव आहे तिचं. मुंबईवरून इथे आली आहे उपचारासाठी. एकटीच आली आहे आणि नुकतीच घटस्फोटित झाली आहे. मयूर धक्का बसलेला म्हणतो, काय? हे बरोबर नाही वन्या. ही माझी वन्या. तू म्हणतोस ती तुझी पेशंट आहे. मिहीर, तिला काय झालंय? ती ठीक आहे ना? ती बरी होईल ना? मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. हे बघ तिचा फोटो. हीच आहे ना? मिहीर आश्चर्याने म्हणतो, काय? ती तुझी बायको होती? हो, तीच ती. मयूर तिथल्या खुर्चीत बसून गेला. त्याचे डोळे पाणावले. हे खरं असू शकत नाही. माझी वन्या इतकी आजारी असू शकत नाही. देवाने तिचा सारा त्रास मला द्या आणि माझं सगळं सुख तिला मिळू द्या. मयूर तडफडत म्हणतो, मिहीर, तिला काय झालंय? मिहीर गंभीर स्वरात म्हणतो, माफ कर, पण तिच्या मेंदूत ट्यूमर आहे आणि ते बरंच मोठं आहे. उद्यापासून उपचार सुरू करतो. केमोथेरपी करावी लागेल. आज सकाळीच ती इथे आली होती आणि मी तिला ही फाईल इथे ठेवायला सांगितली. तिला मेंदूचं स्कॅनिंग करायला सांगितलं होतं. कदाचित ती आता तिथे गेली असेल. मयूर डोळे पुसत म्हणतो, ती बरी होईल ना? मिहीर, मी तिला गमावू शकत नाही. तिला वाचव मिहीर, माझ्या वन्याला वाचव. मिहीर मृदू पण ठाम आवाजात म्हणतो, गप्प बस. तिला काहीही वाईट होणार नाही. औषध काम करतं हे खरं आहे, पण प्रेम आणि काळजी हे कधी कधी जास्त प्रभावी असतं. तिला ते दे. तुझ्या प्रेमानेच ती पूर्ण बरी होईल. मयूर ठामपणे म्हणतो, धन्यवाद मिहीर. मी तिला इतकं प्रेम देईन की उद्याचा विचार नसेल तिला. माझं सगळं प्रेम तिच्यासाठीच असेल. मिहीर हसत म्हणतो, माहिती आहे मला. ती नक्की बरी होईल. मी तिला बोलावू का आत? तुला भेटायचं आहे? मयूर म्हणतो, नाही, अजून नको. मी तिला धक्का देऊ इच्छित नाही. उद्या तिचं स्कॅनिंग होऊन येऊ दे, मग मी भेटेन. आधी रीना आणि आशिषला कॉल करतो.
तेही तिचा शोध घेत असतील. मिहीर म्हणतो, हो, त्यांना इथेच बोलाव. आज तुम्ही तिघं माझे पाहुणे आहात. नकार देऊ नका. प्रीतीला तुमचं भेटणं आवडेल. मयूर म्हणतो, ठीक आहे, मी त्यांना कॉल करतो. त्याने लगेचच आशिषला कॉल केला आणि सांगितलं की कॉल स्पीकरवर टाक, जेणेकरून रीना देखील ऐकू शकेल. मग त्याने संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली. ती फाईल, मिहीरसोबत झालेला संवाद, वण्याचं ट्यूमर आणि तिची आजची स्कॅनिंग. हे सगळं ऐकल्यानंतर रीना अश्रू अनावर होऊन रडायला लागली. रीना दुःखी होऊन म्हणते, मला समजायला हवं होतं, पण मी तिला ओरडले, तिच्याशी वाईट वागले. मयूर म्हणतो, तुझी चूक नाही रीना, कृपया रडू नकोस. चूक माझीही आहे. मीच तिला समजून घेतलं नाही. मी तिच्या लायकच नाही, रीना ठामपणे म्हणते. गप्प बस मयूर, तूच तिचा खरा जोडीदार आहेस आणि तिला तिच्या छोट्या चुकीसाठी माफ कर. आशिष म्हणतो, आपण भेटलो की सगळं बोलू. मयूर, आम्ही तुझ्या हॉटेलमध्ये निघतोय. मयूर अडवत म्हणतो, अरे थांब थांब, इथेच या मिहीरच्या क्लिनिकमध्ये. त्याने आपल्याला इथे राहायला बोलावलं आहे. सर्वांनी मयूरच्या बोलण्यावर होकार दिला आणि 15 मिनिटात ते मिहीरच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. मिहीर आणि आशिष एकमेकांना मिठी मारतात. शेवटी ते तिघं जुने मित्र होते. आशिषने रीनाची ओळख करून दिली आणि मग सगळे मिळून मिहीरच्या घरी निघाले. घरी पोहोचल्यावर प्रीती, मिहीरची पत्नी, क्षणभर स्तब्ध झाली. इतके अचानक पाहुणे बघून ती थोडी गोंधळली, पण लगेच तिने सर्वांचं हसतमुखाने स्वागत केलं. ती रीनाला मिठी मारते आणि दोघींच्या गप्पांचं सत्र सुरू होतं. मिहीरने प्रीतीला वडण्याच्या आचाराबद्दल आणि तिच्या आणि मयूरच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं. हे ऐकून प्रीती अवाक झाली. प्रीती भावुकतेने म्हणते, मयूर, तिने तुझ्याशी घटस्फोट करून खूप मोठी चूक केली, पण ती खूप महान आहे. तिला तुझं दुःख नाही व्हावं म्हणून तिने सगळं लपवलं. आज ती एकटीच सगळं सहन करते आहे. तुझ्यावर किती प्रेम करत होती आणि अजूनही करते. आता मात्र तिला कधीही एकटी सोडू नकोस. मयूर डोळ्यात पाणी येऊन म्हणतो, माहिती आहे. जर तिने मला सांगितलं असतं तर मी तिच्यासोबत एक क्षणही दुरावला नसतो. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. रीनाचा मी आभारी आहे. ती नसती तर मी अजूनही अंधारातच असतो. रीना म्हणते, तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप खास आहात. मी नेहमीच तुमचं एकत्र आणि आनंदी असणं पाहू इच्छिते. मिहीर हसत म्हणतो, आता सगळे आधी फ्रेश होऊन या आणि प्रीती, उद्यासाठी काहीतरी स्पेशल बनव. आपल्या घरी 2 कपल्स येणार आहेत. आशिष चकित होऊन म्हणतो, 2 कपल्स? प्रीती थोडी मिश्किलपणे म्हणते, ओ गोंधळ्या, तुम्ही दोघं, तू आणि रीना, एक कपल आणि आपली वडण्या उद्या दुपारी आपल्यासोबतच असेल. मयूर हृदयपूर्वक म्हणतो, सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही इतकं केलं माझ्यासाठी, हे मला फार मोलाचं वाटतं. मी आणि वडण्या खूप नशीबवान आहे की आमच्या आयुष्यात तुम्ही आहात. प्रीती म्हणते, आम्ही सगळे एक कुटुंब आहोत मयूर, आणि कुटुंब म्हणजे एकमेकांसाठीच. आता चला फ्रेश व्हा, मी आजच जेवण स्पेशल बनवणार आहे. मयूर हसत म्हणतो, नको रे काही स्पेशल. प्रीती कठोरपणे म्हणते, गप्प बस, जाऊन अंघोळ कर आणि मी एकटी नाही बनवणार. माझा नवरा पण मला मदत करणार आहे. शेवटी तो चांगला स्वयंपाकी आहे. मिहीर हसत म्हणतो, तुझ्या आदेशाप्रमाणे डार्लिंग. सगळ्यांनी फ्रेश होऊन घेतलं आणि मग सगळे मिळून जेवायला बसले. मयूर जेवताना सतत वडण्याची आठवण काढत होता. तिच्याशिवाय हे सगळं अपूर्ण होतं. जर ती इथे असती तर किती आनंदी झाली असती. आपण दोघं एकमेकांच्या संगतीने हे क्षण मनमुराद एन्जॉय केले असते. जेवणानंतर प्रीतीने सर्वांना आईस्क्रीम दिला, पण मयूरने नकार दिला. मयूर हलकेच हसत म्हणतो, प्रीती, मला नको आईस्क्रीम. हे वडण्याचं सगळ्यात आवडतं आहे आणि मला तिच्यासोबतच खायचं आहे. ती आता माझ्यासोबत नाही आहे. प्रीती हसत आणि प्रेमळपणे म्हणते, ठीक आहे रे माझ्या प्रेमात गुंतलेल्या मित्रा, उद्या ती येईल तेव्हा तुझ्यासोबतच तुला आईस्क्रीम खायला देईन. मयूर हसून आणि आभारीपणे म्हणतो, अगदी नक्की. प्रीती, खूप खूप धन्यवाद. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.